आपण सराव संच 1.1 पाहणार आहोत। त्यामधील प्रश्न पहिला आहे, पुढील संच यादी पद्धतीने लिहा। आपल्याला काही खाली संच दिलेले आहेत, ते आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहे। त्यामधील पहिला उदाहरण आहे सम पूर्णांक संख्यांचा संच। आपल्याला माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये समसंख्या काय, मूळ संख्या काय, यादी पद्धत कशी लिहायची, गुणधर्म पद्धत कशी लिहायची याचा आपण अभ्यास केलेला आहे। या पद्धतीमध्ये त्यावरील आपण या व्हिडिओमध्ये आपण त्या पद्धतींवरील उदाहरणे पाहणार आहोत। तर समपूर्णांक संख्यांचा संच, तर आपण या समपूर्णांक संख्यांचा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। यादी पद्धतीने लिहिताना आपण प्रथमतः संचाला नाव देतो, मग संचाला आपण ए पासून झेड पर्यंत कॅपिटल नाव देऊया। उदाहरणार्थ याला मी बी हे कॅपिटल नाव दिलं, बरोबर चिन्ह द्यायचं। त्यानंतर महिरपी कंस काढायचा आणि त्यामध्ये घटकांची यादी करायची। समपूर्णांक संख्यांचा संच। आता समपूर्णांक संख्यांचा संच म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांना दोन्ही भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। म्हणजे सुरुवात कुठून होते? 2, 4, 6, 8। आता आपल्याला असं काही येथे सांगितलेलं नाही की या संख्यांपर्यंतच, त्याच्या असं काय आपल्याला इथं मर्यादा दिलेली नाही। म्हणजेच हे कुठपर्यंतही आपल्या समसंख्या जातात, म्हणजेच याला आपण अनंत संच आहे असे म्हणू शकतो। म्हणजेच समपूर्णांक संख्यांचा संच 2, 4, 6, 8 या पुढे आपण तिथपर्यंत 10, 12 असं कंटिन्यू आपलं कुठपर्यंतही संच लिहू शकतो। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। 1 ते 50 मधील सांगितलेलं आहे आपल्याला, त्यामुळं एकही संख्या घ्यायला जमणार नाही आणि 50 ही संख्या घ्यायला जमणार नाही। यांच्या मधलच्या संख्या घ्याव्या लागतील, म्हणजे 2 ते 49च्या मधलच्या संख्या घ्याव्या लागतील। आणि त्याही संख्या कशा पाहिजेत? सम पाहिजेत आणि मूळही पाहिजेत। आता बघा, एक तर संख्या सम असतील तर मूळ नसतील, कारण समसंख्या ह्या मूळ नसतात। पण आपण या ठिकाणी पाहिले की समसंख्या कोणत्या आहेत? 2, 4, 6, 8 अनंत पर्यंत आहेत। पण सम ही संख्या आणि मूळ ही संख्या, आता याच्या बद्दलचं जर पाहिलं, फक्त ही दोनच संख्या सम आहे आणि मूळ आहे। म्हणून आपल्याला हा संच यादी पद्धतीने लिहिण्यासाठी मी याला पी हे कॅपिटल नाव दिलं, बरोबर महिरपी कंस काढला आणि त्यामध्ये फक्त 2च हा घटक येईल, कारण दुसरे घटक येणार नाहीत, कारण दुसऱ्या समसंख्या आहेत पण मूळ नाहीत। म्हणून आपलं या संचामध्ये फक्त एकच घटक येईल, तो म्हणजे 2 ही संख्या येईल, तीच फक्त सममूळ संख्या आहे। त्यानंतर तिसरा असा आहे सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच। ऋण पूर्णांक संख्यांचा संच, आपल्याला पूर्णांक संख्या कशाला म्हणतात ते आपल्याला माहिती पाहिजे। पूर्णांक संख्या म्हणजे काय? 0, 1, 2, 3 पुढं आणि त्या शून्याच्या आधीच्या म्हणजे मायनस संख्या -2, -3 यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो। आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? सर्व ऋण पूर्णांक संख्या पाहिजेत, आपल्याला धन नाही, म्हणजे शून्याच्या इकडच्या नाही, आपल्याला ऋण पूर्णांक संख्यांचा संच पाहिजे आणि तो आपल्याला लिहायचा आहे। मग मी सुरुवातीला इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये एक नाव दिलं, एम बरोबर महिरपी कंस काढला, त्यामध्ये आता ऋण पूर्णांक संख्या काढणार, म्हणजे -1, -2, -3 ते कुठपर्यंत? तर अनंत पर्यंत। आपल्याला ऋण पूर्णांक संख्या सुद्धा अनंत आहे, म्हणून या संचामध्ये या संख्या येतील। त्यानंतर प्रश्न पहिल्यातील चौथा, संगीतातील मूळ 7 स्वरांचा संच। आपल्याला संगीतामधील मूळ 7 स्वर कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे। आता आपल्याला हे यादी पद्धतीने लिहायचं आहे। मी या ठिकाणी झेड हे नाव दिलं, बरोबरचं चिन्ह काढलं, महिरपी कंस काढला आणि 7 स्वर आहेत सा, रे, ग, म, प, द, नी, सा।
4 5 6 7 बघा हे 7 स्वर आहेत. परत नी डबल पुन्हा सारे गम पद नि सा असं डबल येतात, म्हणून हे संगीतातील मूळ 7 स्वर आहेत आणि त्यांचा आपण संच लिहिलेला आहे. प्रत्येक घटक लिहिल्यानंतर म्हणजेच प्रत्येक स्वर लिहिल्यानंतर स्वल्पविराम दिलाय, डबल एकही घटक आलेला नाही. हा प्रश्न पहिल्यामधील 4 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आता प्रश्न दुसरा, पुढील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आपल्याला चा घटक आहे आणि चा घटक नाही हे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता आपल्याला हे चिन्हामध्ये दिलेलं आहे, हे आपल्याला शब्दामध्ये लिहायचे आहे. नंबर 1 4/3 हा क्यूचा घटक आहे, हे चिन्हामध्ये दिलेला आहे, आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे. एकदम सोपा आहे. 4/3 हा संच कोणता आहे तर क्यू आहे. क्यूचा घटक आहे. जे असेल ते लिहायचं. जर या ठिकाणी उभी रेष नसेल याच्यावरती तर घटक आहे म्हणून लिहायचं, आणि उभी रेष असेल तर घटक नाही एवढंच लिहायचं आहे. त्यानंतर नंबर 2 -2 यांचा घटक नाही, हे चिन्हामध्ये दिलेला आहे, आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे. -2 हा संच कोणता संच आहे तर यन आहे. यनचा घटक नाही. यनचा घटक तो नाही, आपण चिन्हामध्ये दिलं होतं, शब्दामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नंबर 3 पी बरोबर महिरपी कंसामध्ये पी विसर्ग. पी ही विषम संख्या आहे. या ठिकाणी पी बाहेरही दिलेला आहे आणि आतही दिलेला आहे, पण बाहेरचं पी हे संचाचं नाव आहे आणि आतील पी हे घटकाचं नाव आहे. म्हणजेच पी संचाचा घटक पी हा असा आहे की पी ही विषम संख्या आहे. बघा संच पीचा पी हा घटक असा आहे की पी ही विषम संख्या आहे. आपण हे चिन्हामध्ये दिलं होतं, ते शब्दामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. आपण कोणतेही 2 संच आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ आठवड्यातील वारांचा संच, त्यानंतर वर्षातील महिन्यांचा संच. आपण वेगवेगळे संच, अनेक असे संच आहेत आपल्या व्यवहारामध्ये की आपण ते लिहू शकतो. आपल्या शाळेतील सर्व सरांचा संच हेही यादी पद्धतीने आपण लिहू शकतो. गुणधर्म पद्धतीने ही सुद्धा आपण लिहू शकतो. प्रश्न चौथा, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. सौर वर्ष म्हणजे आपले जे मराठी वर्ष असतं की जे आपले महिने हे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत असतात, त्यांना आपण सौर वर्षातील महिने असं म्हणतो, म्हणजे आपले मराठी महिने असं म्हणतो. आणि तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. पी बरोबर आपण महिरपी कंसामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि शेवटचा फाल्गुन असे एकूण आपले हे 12 महिने मराठीतले आहेत. जानेवारी फेब्रुवारी जे महिने आहेत ते इंग्रजी मधलचे आहेत. त्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. हा कसा लिहायचा तर आपण नेहमीप्रमाणे एक संचाला नाव द्यायचं. आपण ए नाव देऊया. ए बरोबर महिरपी कंसामध्ये प्रत्येक शब्द वेगवेगळा घ्यायचा आणि त्याला स्वल्पविराम द्यायचा. इथं सी घेतलेला आहे, कॉमा दिला, ओ घेतलं, आधी आपण ओ घेतलेला नाही म्हणून घेतलं, त्यानंतर एम घेतलं,
आपला एक घटक डबल आला नाही पाहिजे। पी आधी आपण घेतलेला नाही म्हणजे पी घेतलं, एल आपण आधी घेतलेला आहे का, आलेलं नाही म्हणजे एल सुद्धा घ्यायचं। नंतर ई आपण या आधी घेतलेलं नाही म्हणून घेतलं, एम आपण या ठिकाणी घेतलं म्हणून घ्यायची गरज नाही, ई सुद्धा आपण या ठिकाणी घेतलंय, एन आपण घेतलेलं नाहीये म्हणून एन घेतलं, आणि शेवटीला टी आहे, टी यापूर्वी आपण घेतलेलं नाही म्हणून घेतलं। कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच यादी पद्धतीने लिहिला, प्रत्येक घटक झालं हे आपण कॉमा दिलेला आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, मानवाच्या सर्व ज्ञान इंद्रियांचा संच, आपल्याला ज्ञान कशा कशा मार्फत मिळते त्यांचा आपल्याला संच करायचा आहे। संचाला मी एक नाव देतो, यम हे कॅपिटल नाव दिलं, बरोबरचं चिन्ह काढलं, महिरपी कंस काढला आपण। त्यानंतर सर्व ज्ञान इंद्रियांचा, ज्ञान इंद्रिय म्हणजे काय की ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळतं, आपण पाहिल्यानंतर डोळ्यामार्फत मिळतं म्हणून आपले डोळे हे एक ज्ञान इंद्रिय झाले आहेत। त्यानंतर आपण ऐकतो म्हणजे आपल्याला ज्ञान मिळतं, म्हणजे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कानामार्फत मिळतं। त्यानंतर आपल्याला एखादा फुलाचा सुगंध येतो, तो नाकाद्वारे येतो म्हणून नाक सुद्धा एक ज्ञान इंद्रिय आहे। त्यानंतर आपल्याला चव ही जिभेमार्फत कळते म्हणून जीभ सुद्धा ही एक मानवाची ज्ञानेंद्रिय आहे। आपल्याला एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि आपल्याला कशाचा स्पर्श झाला तर आपल्याला त्वचेमार्फत कळतं म्हणून त्वचा सुद्धा एक ज्ञानेंद्रिय आपली आहे। असे आपले हे 5 ज्ञानेंद्रिय आपण लिहिलेले आहेत। त्यानंतर 1 ते 20 मधील आपल्याला एक लक्षात घ्या, 1 ते 20 मधील हा शब्द आपल्याला विसरून चालणार नाही, कारण 2 ते 19 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांचा संच, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत त्याला आपण मूळ संख्या म्हणतो, आणि त्यांचा संच करायचा आहे। आपण याला नाव देऊया बी हे कॅपिटल नाव दिलं तर 2 ही संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही। आता आपल्याला 2 ते 19 पर्यंतच लिहायचंय, म्हणजे 2 कोणत्याच पाड्यात येत नाही, 3 सुद्धा ही मूळ संख्याच आहे, त्याचा विभाजक ती आणि 1 ही संख्या सोडून नाही। त्यानंतर 4 ही येतच, त्यानंतर 5 ही संख्या सुद्धा मूळ संख्या आहे, त्यानंतर 6 येते, नंतर 7 ही सुद्धा संख्या येते, हे मूळ संख्या आहे। त्यानंतर 8 येते, म्हणजे 8 संख्या येणार नाही कारण ती मूळ संख्या नाहीये। 9 संख्या सुद्धा मूळ संख्या नाही, 10 नाही, 11 आहे। पहा 11 ही संख्येचं कोणत्याच पाड्यात येत नाही किंवा त्याचं विभाजक ती संख्या आणि एकच आहे म्हणून ती मूळ संख्या झाली। 12 येते, 13 मूळ संख्या आहे, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 मूळ संख्या आहे, 18 मूळ संख्या नाही, 19। कारण या ठिकाणी आपण 1 आणि 20 चा विचार करणार आहोत, त्याच्यामुळे 2 ते 19 पर्यंतच्या संख्या ज्या मूळ आहेत त्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्व खंडांचा संच, पृथ्वीवरील आपले जे खंड आहेत त्यांची यादी करायची। आपण ह्याला झेड नाव दिलं, त्यानंतर ते महिरपी कंस काढला आणि मध्ये खंडांची नावे लिहिली। आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया खंड, अंटार्क्टिका खंड, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका। एकूण किती खंड आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 हे खंड म्हणजे तुकडा, जमिनीचे तुकडे आहेत, त्यामुळे हे 7 खंड आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत। त्यानंतर प्रश्न 5वा, पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा। आपल्याला या ठिकाणी यादी पद्धतीने दिलेले आहेत। आतापर्यंत आपण गुणधर्म पद्धतीने किंवा दिलेली होती त्याची यादी पद्धत लिहिली। आता आपल्याला या गुणधर्म यादी पद्धतीने दिलेले आहेत ते गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत। आता याचं उत्तर लिहायचं असेल तर तुम्ही ए बरोबर एच लिहिलं तरी चालतं। आता त्याच्या पुढे हे 1 4 9 16 25 36 49 64 81 100
या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर ह्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, कोणत्या तरी संख्येच्या वर्ग संख्या आहेत. म्हणजे 1 ही 1 चा वर्ग आहे, 2 ही 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 4 चा वर्ग 16 आहे. अशाच प्रकारे शेवटी 100 ही 10 चा वर्ग आहे, म्हणजे 1 ते 10 मधील संख्यांचा वर्ग आहे. आपण याला ए बरोबर महिरपी कंसामध्ये लिहिलं. महिरपी कंसामध्ये एक आपण घटक लिहूया, एम एन पी क्यू, काय कोणते लिहिलं तरी चालतं. एम विसर्ग किंवा उभी रेष, एम हा एम बरोबर एन चा वर्ग. आता एन म्हणजे काय, तर एन ही 1 ते 10 पर्यंतची संख्या आहे आणि त्याही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच एन हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. बघा मी लिहिलंय एम ही एन च्या वर्गाचं घटक आहे, पण एन ची किंमत काय आहे, तर एन ची किंमत ही नैसर्गिक संख्या आहे, इतर ऋण संख्या नाहीत म्हणून नैसर्गिक संख्या आहे. आणि एन ची किंमत कुठून कुठपर्यंत आहे, आता हे थोडं समजलं पाहिजे तुम्हाला. तर एन ची संख्या ही 1 बघा, आणि 1 पेक्षा एन हे मोठं आहे आणि खाली एक आडवी रेष ओढली आहे, म्हणजे एन ची किंमत 1 च्या बरोबरीने आली आणि 1 च्या पेक्षा मोठी आली, म्हणजे 1 च्या बरोबरीने आली आणि 1 पेक्षा मोठ्या संख्या आहे. आणि एन ची किंमत कुठपर्यंत आहे, तर एन पेक्षा हे 10 मोठे आहेत आणि बरोबरही आहेत. अशा पद्धतीने मी लिहिलं. एन ची किंमत 1 पासून 10 पर्यंत आहे आणि एन हा वर्ग आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहिता येतं. मी हे आणखीन तुम्हाला याच ठिकाणी दुसऱ्या एक पद्धतीने लिहू शकतो, पद्धतीने म्हणण्यापेक्षा याच लिहू शकतो मी. ए बरोबर महिरपी कंसामध्ये x विसर्ग, x बरोबर काय येणार, n चा वर्ग येणार. मग n म्हणजे काय आहे, तर n ही नैसर्गिक संख्या आहे आणि n ची किंमत कुठून कुठपर्यंत आहे, तर 0 पेक्षा मोठा n आहे आणि n पेक्षा मोठे हे 11 आहे. इथं मी बरोबरचं चिन्ह दिले म्हणून 10 घेतले, इथं बरोबरचं चिन्ह दिलं म्हणून 1 घेतलं. आता या ठिकाणी मला बरोबरचं चिन्ह घेता येणार नाही, म्हणजे मोठंही आहे आणि बरोबरही येतं, पण इथं मी घेतलेलं नाही. हा दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असेल. आता दुसरा संच आहे यादी पद्धतीने लिहिलेला. बी बरोबर महिरपी कंसामध्ये 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 म्हणजे 6च्या पटीतील संख्या आहेत. पण कुठून कुठपर्यंत आहेत, तर 6 पासून जर पाडा म्हणला 6 8 48 म्हणजे 8 पर्यंत आपल्याला गुणावं लागतं, 8 पर्यंत त्याचा पाडा म्हणावा लागतो. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता मी गुणधर्म पद्धतीने लिहित आहे. बी बरोबर महिरपी कंसामध्ये x उभी रेष किंवा विसर्ग, x बरोबर पटीत आहे म्हणून मी गुणलेलं आहे. पटीत आहे या ठिकाणी म्हणून गुणलेलं आहे. या ठिकाणी वर्ग होतं म्हणून यांचा वर्ग घेतलेला आहे. पण n ही काय आहे, तर नैसर्गिक संख्यांचा संच आहे. मग n म्हणजे काय, तर n ची किंमत कुठून कुठपर्यंत आहे, तर 1 पेक्षा n बरोबर मोठा आहे आणि बरोबरही आहे. तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी याचा अर्थ 1 पेक्षा बरोबर आणि मोठा n आहे. पण कुठपर्यंत, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 8 पर्यंत. बघा तुमच्या लक्षात आलेला असेल ह्या दोन्हींचा अर्थ. हे तुमच्या लक्षात आलं की इकडचं सगळं तुमच्या लक्षात येतं. आपण हे यादी पद्धतीने दिलं होतं, हे गुणधर्म पद्धतीने लिहिलं. आता नंबर 3 सी बरोबर महिरपी कंसामध्ये SMIL म्हणजे स्माइल या शब्दातील हे अक्षर आहेत. म्हणजे x विसर्ग, x हा स्माइल या
शब्दातील अक्षरांचा संच आहे आणि शेवटीला महिरपी कंस बंद. त्यानंतर डी बरोबर काय दिलंय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे यादी पद्धतीने दिलेला आहे. याचा तुम्हाला निश्चितच गुणधर्म पद्धतीने लिहिता येईल आणि मी याआधी सुद्धा तुम्हाला लिहून दाखवलेला आहे. डी बरोबर महिरपी कंसामध्ये x हा आठवड्यातील वारांचा संच आहे असं आपण लिहू शकाल. त्यानंतर नंबर 5 x बरोबर महिरपी कंसामध्ये AET. तुम्ही या अक्षरांपासून जेवढे शब्द तयार होतील तेवढे शब्द तुम्ही त्यांचा संच आहे असं आपण लिहू शकतो. म्हणजेच काय? x बरोबर महिरपी कंसामध्ये m विसर्ग m हा, आता मी एक शब्द करतो टी म्हणजे चहा, TEA या शब्दातील अक्षरांचा संच आहे आणि शेवटी महिरपी कंस आपण बंद करून टाकला. हा होता आपला सराव संच 1.1. तुम्ही डबल एकदा पहा. यामधील प्रश्न पाहिला होता सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, म्हणजे मराठी महिन्यातल्या आपल्या भारतीयांचा मराठी महिन्यांचा संच चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. त्यानंतर दुसरं होतं कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. प्रत्येक शब्द एक वेळेस घेतला, स्वल्पविराम दिला, एक घटक मी डबल येऊ दिलं नाही, म्हणजे अक्षर येऊ दिलं नाही. त्यानंतर ज्ञानेंद्रियांचा संच, म्हणजे आपल्याला ज्यांच्या मार्फत ज्ञान मिळतं त्यांचा संच या ठिकाणी केला. त्यानंतर 1 ते 20 मधील सर्व मूळ संख्यांचा संच, म्हणजे ज्या संख्यांचा एक आणि तीच संख्या हा विभाजक असतो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो, किंवा सरळ कोणत्याच पाड्यात येत नाही त्यांना म्हणतो. नंबर 5 पृथ्वीवरील सर्व खंडांचा संच. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका असे 7 खंड आहेत. त्यानंतर प्रश्न 5 होता गुणधर्म पद्धतीने लिहा. यादी पद्धतीने लिहिलं होतं, गुणधर्म पद्धतीने लिहिलं. इथं 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांचा संच होता, तो आपण लिहिला. इथं 6च्या पटीतील संख्यांचा संच होता, पण 8 पर्यंतच होतं म्हणून लिहिलं. त्यानंतर नंबर 3 स्माइल या शब्दातील अक्षरांचा संच होता. हा आठवड्यातील वारांचा संच आहे आणि यापासून जेवढे अक्षर तयार होतात त्या शब्दातील अक्षरांचा संच लिहू शकतो. इथं उदाहरण म्हणून लिहिलं टी या शब्दातील अक्षरांचा संच आहे. सराव संच 1.2 घेणार आहोत प्रकरण संच यामधील. आणि 1.2 सराव संच घेण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपल्याला सराव संच 1.2 मधील तुम्हाला उदाहरणे सोडवायला जमणार नाही. तुम्हाला जर संच या प्रकरणाची पूर्णच्या पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर माझा आधी जो व्हिडिओ मी बनवलेला आहे यूट्यूबवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि परत सराव संच सोडवायला सुरुवात करा. सर्वच्या सर्व उदाहरणं सोडवायला येतील. 1.2 सराव संच सोडवण्यासाठी काय काय येणं आवश्यक आहे तर नंबर 1 एक घटक संच. एक घटक संच म्हणजे काय? ज्या संचामध्ये एकच घटक आहे, काहीही असो एकच घटक असेल त्याला एक घटक संच म्हणायचं. नंबर 2 रिक्त संच. रिक्त संच म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नाही, रिकामा संच म्हणतो आपण, त्याला एम्प्टी सेट म्हणतो. नंबर 3 शांत संच. शांत संच म्हणजे एक संच घेतला त्याच्यातील घटक आपण मोजायला जर सुरुवात केले तर कधी ना कधी त्याचा शेवट होतो. म्हणजे ज्या संचातले घटक आपण मोजू शकतो त्याला शांत संच. नंबर 4 अनंत संच. ज्या संचातले घटक आपण मोजूच शकत नाही
उदाहरणार्थ नॅचरल नंबरचा संच, पूर्ण संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच, अपरिमेय संख्यांचा संच, समसंख्यांचा संच, विषम संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, यानी हे जे सर्व संच आहेत ते अनंत संच आहेत. बघा, एक घटक संच म्हणजे एकच घटक, रिक्त संच म्हणजे एकही घटक नसलेला, रिकामा एम्प्टी, शांत संच म्हणजे ज्याच्यातील घटक आपण मोजू शकतो. नंबर 4 अनंत संच म्हणजे ज्याच्यातील घटक आपण मोजू शकत नाही त्याला अनंत संच. समान संच म्हणजे एक संच घेतला त्यामध्ये घटक 2, 4, 6 कोणतेही घटक असतील आणि क्यूही संच घेतला त्याच्यातील घटक 4, 2, 6 म्हणजे दोन्हीतले घटक जर समान असतील तर त्यांना समान संच म्हणायचं आणि लिहिताना 3 समान संच क्यू अशा पद्धतीने लिहायचं. आणि या जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले, आता सराव संच 1.2 मधील आपण उदाहरणे पाहू. प्रश्न पहिला, पुढील पैकी कोणते संच समान संच आहेत व कोणते नाही ते सकारण लिहा. आपल्याला समान आहेत की नाही ते लिहायचंय आणि त्या का असतील तर का आहेत आणि नसतील तर का नाही हे सुद्धा आपल्याला ते लिहायचंय. खाली आपल्याला 3 संच दिलेले आहेत. ए संच आहे, ए बरोबर महिरपी कंसामध्ये x विसर्ग 3x - 1 बरोबर 2 महिरपी कंस बंद. या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे. हे एक समीकरण दिलेलं आहे एका चलातील, त्यावरून ह्या x ची किंमत काढायची. त्यानंतर b हा संच x उभी रेष किंवा विसर्ग x नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे तर आपल्याला सर्वांना माहितच आहे. आणि नंबर 3 c बरोबर महिरपी कंसामध्ये x विसर्ग x हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे पण x ची किमतीपेक्षा 2 ही मोठे आहे म्हणजे x ची किंमत आपली येणार आहे ती काढायची आहे. त्यानंतर आपण संच सोडवूया. समीकरण आहे आपलं 3x - 1 बरोबर 2. आपण एक चलातलं समीकरण सोडूया. हे ऋण 1 आहे, पक्षांतर होईल म्हणजे 3x बरोबर 2 अधिक 1 म्हणजे ऋण आहेत ते धन झाले म्हणून x बरोबर 2 अधिक 1 3 आणि गुणिले 3 इकडे पक्षांतर केल्यानंतर भागिले होतील म्हणजे 3 1 3 3 1 3 म्हणजे x बरोबर 1 ही किंमत आलेली आहे. त्यानंतर b हा संच x ही नैसर्गिक संख्या आहे पण x ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे x मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 1. आणि नंबर 3 c बरोबर x हा नैसर्गिक संख्या आहे पण x ची किमतीपेक्षा 2 मोठे आहेत आणि नैसर्गिक संख्या म्हणजेच c बरोबर आपल्याला एकच ही संख्या येईल. या ठिकाणी जर पाहिलं तर a संचामध्ये जे घटक 1 आलेला आहे आपण या ठिकाणी लिहू a बरोबर महिरपी कंसामध्ये 1 घटक आलेला आहे. b बरोबर महिरपी कंसामध्ये 1 आणि c बरोबर सुद्धा महिरपी कंसामध्ये 1 आलेला आहे म्हणून संच a बरोबर संच b बरोबर संच c म्हणून संच a b व c हे समान संच आहेत. तिन्ही संचातले घटक समान आलेले आहेत म्हणून संच a बरोबर संच b बरोबर संच c म्हणून संच a b व c हे समान संच आहेत. त्याचं आपण कारण लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यामधील प्रश्न दुसरा काय आहे, a व b समान आहेत का ते सहकारण लिहा. आपल्याला 2 संच दिलेले आहेत. a संच दिलेला आहे सम असलेली मूळ संख्या आणि b संच दिलेला आहे x विसर्ग 7x - 1 बरोबर 13 म्हणजे आताच आपण हे एक चल समीकरण सोडवायचे त्याची किंमत काढायची. तो घटक b या संचाचा झाला. आपण नंबर 1 सोडवूया. नंबर a संचातली सम असलेली मूळ संख्या ही आपल्या सर्वांना माहिती आहे समही आहे आणि मूळही आहे अशी ही संख्या म्हणजे 2 बरोबर आहे.
आणि बी मध्ये जर सोडवायचं म्हणलं तर 7x वजा 1 बरोबर 13, हे धन ऋण आहे तिकडे धन होतील, 7x बरोबर 13 अधिक 1 म्हणून x बरोबर 13 आणि 1 14 आणि गुणाकारामधले 7 हे भागाकारात जातील म्हणून 7 1 7 7 2 14 म्हणून x बरोबर 2. म्हणजे बी संचातला घटक सुद्धा आपल्याला 2च मिळालेला आहे. म्हणून संच ए बरोबर संच बी. म्हणून संच ए व बी हे समान संच आहेत. प्रश्न तिसरा, कोणते संच रिक्त आहेत ते कारण लिहा. रिक्त म्हणजे रिकामे आणि त्याचं कारण लिहायचं आपल्याला. त्यामधील प्रश्न पाहिलाय ए विसर्ग ए ही शून्यापेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या आहे. आता या ठिकाणी तुम्हाला नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं हे माहिती पाहिजे तर आपल्याला उत्तर लिहिता येईल. आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो? 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी म्हणजे अमर्यादित, तर त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आता शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या असूच शकत नाही, म्हणजेच ए बरोबर महिरपी कंसामध्ये काहीच येणार नाही, म्हणजे शून्यापेक्षा लहान ही नैसर्गिक संख्या नसते, म्हणून ए हे रिक्त संच आहे. नंबर 2, बी मध्ये एक समीकरण दिलं x चा वर्ग बरोबर 0, पण आपल्याला x ची किंमत काढायची आहे. येथे x ची किंमत काढायची असेल तर वर्गमूळ काढावं लागेल. मग वर्गमूळ जर काढलं तर x बरोबर शून्याचं वर्गमूळ काढलं तर 0च येतं, म्हणजे 0 ही सुद्धा एक संख्या आहे, एक घटक आहे. म्हणजेच b बरोबर महिरपी कंसामध्ये 0 येईल, म्हणजे हा रिक्त संच नाही. पहिल्यामध्ये ए हा रिक्त संच होता, पण बी मध्ये 0 हा एक घटक आलेला आहे, म्हणून हा बी रिक्त संच नाही. त्याचबरोबर प्रश्न तिसरा, 5x वजा 2 बरोबर 0 आणि x ची जी किंमत येणारी आहे ती नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे 1 2 3 4 अशी नैसर्गिक संख्या येणारी आहे. जर त्यापैकी याचं उत्तर आलं तर ह्या रिक्त संच नाही म्हणायचं, आणि जर उत्तर आलं नाही तर रिक्त संच आहे म्हणायचं. मग हे समीकरण सोडवू आपण. 5x वजा 2 बरोबर 0, 5x बरोबर ऋण 2 धन होतील म्हणून x बरोबर येईल गुणिले 5, हे भागिले होतील गुणाकारातले, म्हणजे x बरोबर आले 2/5. ही अपूर्णांक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या ही अपूर्णांकामध्ये नसते, म्हणजे पॉइंट मध्ये नसते. याचं जर उत्तर काढलं तर पॉइंट मध्ये येतं. नैसर्गिक संख्या आहे पण इथंही उत्तर आलेलं नाही, म्हणून सी बरोबर आपलं एकही घटक याच्यामध्ये येणार नाही, म्हणून हा रिक्त संच आहे. त्याचबरोबर प्रश्न चौथा, पुढील पैकी कोणते संच शांत आहे व कोणते संच अनंत आहेत? आपल्याला जर घटक मोजू शकत असाल तर त्याला म्हणायचं शांत संच, आणि जर आपण घटक मोजू शकत नसाल तर त्याला म्हणायचं अनंत. आता त्यामध्ये पहिलं पाहूया आपण. ए बरोबर महिरपी कंसामध्ये x विसर्ग x ही संख्या अशी आहे की त्याच्यापेक्षा 10 मोठे, म्हणजे 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आपल्याला घ्यायची आहे. मग 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या? तर आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 हे असंच आपण कुठपर्यंत लिहू शकतो? 9 पर्यंत. म्हणजेच या संचातील घटक आपण बघितले तर मर्यादित आहे. मोजायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा शेवट होतोय, म्हणजे कधी ना कधी शेवट होतोय. याचा अर्थ हा संच शांत संच आहे. ए संच हा शांत संच आहे कारण घटक मर्यादित आहे. नंबर 2, बी बरोबर y विसर्ग y पेक्षा -1 ही संख्या मोठी आहे, पण y ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या म्हणजे कसं की ज्या संख्यांना आपण शून्याच्या उजवीकडे 1 2 3 इन्फिनिटी पर्यंत आणि -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी म्हणजे अमर्यादित, यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला
पूर्णांक संख्या घ्यायच्या, पण कशा घ्यायच्या आहेत? y ही पूर्णांक संख्या आहे आणि कितीपेक्षा? तर -1 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल b बरोबर महिरपी कंसामध्ये -2 -3 -4 बरोबर म्हणजे अनंत पर्यंत या संख्या आपल्या आहेत. म्हणजे ह्या पूर्णांक संख्या झाल्या आणि -1 पेक्षा लहान संख्या झाल्या. म्हणजे या संख्या आपण कुठपर्यंतही लिहू शकतो, याला मर्यादा नाही. म्हणून b हा संच अनंत संच आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न तिसरा सी, तुमच्या शाळेतील 9वी या वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता तुमच्या वर्गातले विद्यार्थी आपण मोजू शकतो. आपण जर हाजरी दररोज पाहतो, हाजरी घेत असताना शेवटच्या विद्यार्थ्याचा नंबर घेतात, याचा अर्थ विद्यार्थी आपण मोजू शकतो. म्हणजेच सी या संचामधील घटक आपण मोजू शकतो. म्हणून सी हा संच हा शांत संच आहे. त्याचप्रमाणे आता नंबर 4, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. रहिवासी म्हणजे आपली लोकसंख्या गावची मर्यादित असते. असं आहे का की आपण आपल्या गावातली लोकसंख्या कधीच मोजू शकत नाही? आपण भारताची लोकसंख्या मोजू शकतो, आपल्या गावाची का मोजू शकणार नाही? तर आपण मोजू शकतो. याच्यातील घटक मर्यादित आहेत, म्हणून हा सुद्धा संच आपला शांत संच असेल. त्यानंतर प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. 5 आपलं उदाहरण आहे. प्रयोगशाळेतील उपकरण जर आपण मोजू शकत असाल तर आपण हा शांत संच होईल, आणि जर मोजू शकत नसाल तर अनंत संच होईल. तुमचं उत्तर सर्वांचं बरोबर असणार आहे की प्रयोगशाळेतील उपकरण आपण मोजायला सुरुवात केले तर मोजूच शकतो, त्याचा शेवट होतो. म्हणजे मर्यादित आहेत घटक, म्हणून हा शांत संच असेल, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर पूर्ण संख्या संच. आपण याआधी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये कोणते संच अनंत होऊ शकतात, कोणते अनंत होऊ शकतात, शांत होऊ शकतात हेही पाहिलेलं आहे. येथे पूर्ण संख्यांचा संच आलेला आहे. पूर्ण संख्यांचा संच म्हणजे काय? 0 1 2 3 असं कुठपर्यंत? नैसर्गिक संख्येच्या आधी 0 लावलं की त्या पूर्ण संख्या होतात, आणि कुठपर्यंत? तर अनंत पर्यंत. म्हणून हा संच आपला अनंत संच आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर परिमेय संख्यांचा संच. आता परिमेय संख्या आपण किती लिहिणार? 2 4 6. तर कितीही संख्या आहेत त्या अनंत संख्या आहेत. म्हणजे आपण परिमेय संख्या मोजायला सुरुवात केली तर आपण मोजू शकणार नाहीत, त्या अनंत संख्या आहेत. म्हणून हा संच आपला अनंत संच आहे. परत एकदा सांगतो मी. प्रश्न तिसरा होता की कोणता संच रिक्त आहे आणि कोणता रिक्त नाही हे सांगायचं आहे. तर हे पेक्षा 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या असू शकत नाही, म्हणजे हा रिक्त संच झाला. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढलं ते x इथं 0 आहे, या शून्याचं वर्गमूळ काढलं तर 0च येतं, पण 0 सुद्धा एक संख्या आहे, म्हणून हा रिक्त संच नाही. 5x - 2 बरोबर 0 हे समीकरण सोडवायचं, पण आलेलं उत्तर ही नैसर्गिक संख्या असायला पाहिजे. म्हणून इथं नैसर्गिक संख्या आलेली नाही, म्हणून हा रिक्त संच आहे. त्यानंतर प्रश्न चौथा होता कोणते संच शांत व अनंत. तर 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच लिहिला, आपण मोजू शकलो घटक, म्हणून हा शांत संच झाला. पूर्णांक संख्यांचा पण -1 पेक्षा लहान पाहिजे होते. आपण -1 पेक्षा लहान संख्या म्हणजे -2 -3 -4 अप टू इन्फिनिटी म्हणजे मोजू शकत नाही, म्हणून अनंत झाला. आपल्या वर्गातील 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच मोजू शकतो, मर्यादित घटक असतात, म्हणून शांत संच झाला. गावातील रहिवासी सुद्धा आपण घटक मोजू शकतो, म्हणजे ते मोजू शकतो, म्हणून हा शांत संच झाला. प्रयोगशाळेतील उपकरण सुद्धा आपण मर्यादित असतात, मोजू शकतो, म्हणून हा शांत संच झाला. पूर्ण संख्या व परिमेय संख्या या अनंत आहेत, म्हणून हे अनंत संच झाले.